नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली आणि अर्जुन या दोघांनी मिळून प्रताप काकांना निर्दोष सिद्ध करत आता घरी परत आणलेलं असतं. त्यामुळे सुभेदारांच्या घरातली वातावरण खूपच जास्त छान झालेलं असतं आणि इथे सायलीने पूर्णाजी आणि प्रताप काका यांच्या मनामध्ये पुन्हा जागा निर्माण केलेली असते आणि घरातले सगळेजण त्यांच्याबरोबर आता छान वागत असतात. तेव्हा इथे अस्मिताला खूपच जास्त राग येत असतो आणि जेव्हा सगळेजण सायलीचं कौतुक करत असतात, तेव्हा सायलीचं कौतुक अस्मिताला अजिबातच पचनी पडत नसतं. तेव्हा अस्मिता आता सायलीचा अपमान करायला लागते. तेव्हा इथे जेव्हा रविराज काका अर्जुन बरोबर आता जे काही मतभेद झालेले असतात ते विसरून आता नव्याने पुन्हा नात्याची सुरुवात करतात आणि ते चैतन्य सुद्धा आता अर्जुनला सॉरी म्हणतो आणि आता सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं. तरी सुद्धा इथे अस्मिता आता सतत सायलीचा अपमान करत असते, तिला घालून पाडून बोलत असते. तेव्हा इथे अर्जुन अस्मिताला म्हणतो की अस्मिताई, जे आपल्यातलं कुणीही केलं नाही ना डॅडला निर्दोष सिद्ध करायला, ते सायलीने केलंय आपल्या घरासाठी. आज डॅड निर्दोष सिद्ध झालेत ना, ते सगळं सायलीमुळे झालेलं आहे. तिच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण एवढं आनंदी झालंय. नाहीतर आता होळी, आता सण तिवार आले असते, पण जर सायलीने स्वतःचा जीव पणाला लावून जर ते पुरावे गोळा केले नसते ना, तर डॅड आज आपल्याबरोबर नसते. त्यामुळे आपण होळी आणि धुलिवंदन सेलिब्रेट केलं नसतं. त्यामुळे तू सायलीचा अपमान करणं आता बंद कर. हवं तर तिला सॉरी म्हण या सगळ्यासाठी. तेव्हा इथे अर्जुनने आता सगळ्यांसमोर अस्मिताला सायलीची माफी मागायला सांगितलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते, नाही, माफी मागायची काहीच गरज नाही आहे. तरीसुद्धा इथे अर्जुन म्हणतो की अस्मिताई, जर आपण चुकलो तर सॉरी म्हणायला आपल्याला कमीपणा वाटायची काहीच गरज नाही आहे, असं आपली पूर्णाजी म्हणते, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे सायली आता नको म्हणत असताना सुद्धा अर्जुनच्या सांगण्यावरून अस्मिता सायलीची माफी तर मागते, पण तिला आता खूप जास्त राग आलेला असतो आणि त्यामुळे आता होळीच्या दिवशी इथे सगळेजण धुलिवंदनला एकमेकांना रंग लावत असतात. तेव्हा अस्मिताने प्लॅनिंग केलेलं असतं की काही करून आता सायलीचा अपमान कसा होईल, ती सुभेदारांच्या नजरेतून पुन्हा कशी काय उतरेल याकडे लक्ष देत असते आणि त्यामुळे आता ती प्लॅनिंग करते. तिथे थंडाई ठेवलेली असते, त्याच्यामध्ये ती भांग मिक्स करते. जे सायलीचं ग्लास असतं त्याच्यामध्ये ती भांग मिक्स करते आणि तो ग्लास आता ती सायलीला प्यायला देणार असते आणि त्यामुळे तिला सायलीचा अपमान करायचा असतो. सायली वाटेल तसं वागली असती आणि मग सुभेदारांची इज्जत गेली असती. त्यामुळे ती पूर्णाजीचे कान भरणार असते. पण आता इथे सायली ती भांग पिईल का, की तिचा डाव उलटा होईल, हे आता आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर तिथे आता प्रियासुद्धा रविराज काकांबरोबर आलेली असते आणि तेव्हा तो चुकून भांग टाकलेला जो ग्लास असतो, जो सायलीला द्यायचा असतो, तो ग्लास आता प्रिया चुकून पिते आणि सगळी भांग तिला चढते. त्यामुळे आता प्रिया इथे खूप मोठा गौप्यस्फोट करणार असते. तो म्हणजे असा, नागराजने रविराज आणि प्रतिमा जेव्हा तन्वीला घेऊन घरी जात असतात, तेव्हा महिपतला पैसे देऊन त्यांचं ॲक्सिडेंट करायला सांगितलेलं असतं. हे सत्य आता ती नशेमध्ये सगळ्यांसमोर बोलून जाते आणि त्याचबरोबर सायली हीच खरी तन्वी आहे आणि मी खोटी तन्वी आहे, मला नागराजने इथे बोलावले, हे सगळं सत्य आता ती इथे अस्मिताला आणि घरातल्या सगळ्या लोकांना सांगत असते. त्यामुळे आता खूप मोठ्या गोष्टीचा गौप्यस्फोट इथे आपल्याला झालेला दिसतो. तर आता ह्या गोष्टी सविस्तरपणे कशा काय घडतात, इथे सायली आता नको म्हणत असताना अस्मिता तिची माफी कशी मागते आणि प्रिया सगळा गौप्यस्फोट कसा करते, ते आपण सविस्तरपणे आता इथे बघणार आहोत. तर इथे आता होळी सेलिब्रेट करत असतात, तेव्हा आता सुभेदार आणि किल्लेदार हे दोन्ही कुटुंब आता पुन्हा एकत्र आलेले असतात आणि इथे चैतन्य सुद्धा आता मनामध्ये लाजलेला असतो, कारण त्याने अर्जुनचा अपमान केलेला असतो. तेव्हा तो सुद्धा अर्जुनची माफी मागून आता तो सुद्धा होळीसाठी तिथे आलेला असतो. तेव्हा इथे आता अर्जुन आणि सायली दोघेही खूप जास्त खुश असतात. दोघे एकमेकांबरोबर आनंदी असतात आणि ही होळी त्यांच्यासाठी खूपच जास्त स्पेशल असते, कारण ते दोघंजण आता मनाने एकत्र आलेले असतात. त्यामुळे दोघेही डान्स करत असतात, एकमेकांबरोबर आपला आनंद शेअर करत असतात. इथे अर्जुन आता सगळ्यांना विसरून फक्त सायलीबरोबर डान्स करत असतो. तिला उचलून घेऊन तो एकदम आनंदाने डान्स करत असतो. त्यानंतर इथे सगळेजण टाळ्या वाजवतात आणि दोघांचंही कौतुक करतात. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की सायली वहिनी, तू दादाला ना पूर्णपणे चेंज करून टाकलेस. दादा याआधी असा कधीच नव्हता. आम्हाला दादाचं हे वेगळंच रूप बघायला भेटतंय. तेव्हा इथे अस्मिताला खूपच जास्त राग येतो आणि अस्मिताला आठवतं अर्जुनने तिला सायलीची माफी मागायला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता काही करून अस्मिताला सायलीचा अपमान करायचा असतो. प्रताप काकांच्या आणि पूर्णाजीच्या मनामध्ये सायलीने जागा निर्माण केलेली असते. त्यामुळे आता तिला काही करून सगळ्यांच्या नजरेत सायलीला पाडायचं असतं. तेव्हा ती आता प्रियाबरोबर प्लॅन करते. ती म्हणते की सायलीला आता थंडाईमध्ये आपण भांग मिक्स करूया आणि तिला प्यायला देऊया, म्हणजे ती वेड्यासारखी वागेल आणि काहीतरी चुका करून बसेल आणि पूर्णाजीला आणि मग डॅडला सायलीचा पुन्हा एकदा राग येईल. तेव्हा इथे प्रिया म्हणते की ठीक आहे अस्मिता, आता तू कर, तिला आपण काही करून आता भांग पाजायचीच.
तेव्हा तिथून एक ग्लास घेते थंडाईचा आणि अस्मिता त्याच्यामध्ये भांग टाकते आणि ते मिक्स करून एका मुलीला सांगते सायलीला द्यायला. तेव्हा इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो की इथे आता प्रिया आलेली आहे, त्यामुळे ती काहीतरी गोंधळ नक्कीच करेल. तेव्हा तुम्हाला तिच्यापासून आता दूर राहायचं आहे. ती काही तुम्हाला प्यायला देईल, खायला देईल, तिच्या हातचं काही घ्यायचं नाही आहे आणि तिला काही द्यायचं सुद्धा नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला स्वतःची काळजी घ्यायला सांगत असतो, कारण जेव्हा जेव्हा प्रिया तिथे येते तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी गोंधळ हा होतच असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तन्वी इथे आली, ती तुम्हाला वाटेल तसं बोलेल, तेव्हा तुम्ही तिच्या आजूबाजूला सुद्धा थांबू नका आणि ती काहीतरी गोंधळ करण्याचा प्रयत्न करेल अगदी नेहमीसारखा. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही काही काळजी करू नका, मी आता प्रियाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही आहे. तेव्हा इथे अस्मिता आता एका मुलीला थंडाईचा ग्लास सायलीला द्यायला सांगते. तेव्हा सायली नको म्हणत असते, तरीसुद्धा ती मुलगी म्हणते की तू दमली आहेस ना ताई, घे ना. तेव्हा इथे आता सायली त्या मुलीकडून तो ग्लास घेते आणि आता तिच्याशी बोलत बोलत ती थंडाई म्हणून ती पित असते. तेव्हा इथे सायली ती थंडाई पिते, पण तिला काही चक्कर वगैरे येत नाही, कारण चुकून एक वेगळाच ग्लास तिच्या हातामध्ये गेलेला असतं. ती मुलगी थंडाईचा ग्लास उचलते आणि घेऊन जाते आणि ज्या थंडाईमध्ये भांग मिक्स केलेली असते ते ग्लास तिथेच राहतं. त्यानंतर एक दादा सगळ्यांना थंडाई देत तिथून जात असतात. तेव्हा भांग असलेलं थंडाईचं ग्लास हे चुकून प्रियाच्या हातामध्ये जातं आणि प्रिया आता भांगेचं ग्लास आपल्या हातामध्ये घेते आणि थंडाई प्यायला लागते. तेव्हा इथे थोड्या वेळानंतर प्रियाला आता ती थंडाई चढलेली असते, कारण त्याच्यामध्ये भांग असते. तेव्हा ती खूप जास्त विचित्र वागत असते. अश्विन म्हणत असतो की ह्या तन्वीला काय झाले, ही अशी का वागते. आता तिचा तोल जायला सुरुवात झालेली असते. सगळेजण तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा ती म्हणते की तुम्ही सगळेजण कोण आहात, हे बघा माझ्याशी बोलू नका, मला कुणाशी काहीही बोलायचं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, खरी तन्वी मी नाही आहे. तेव्हा सगळे विचारत असतात, मग खरी तन्वी कोण आहे, मग तू कोण आहेस. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, मी खरी तन्वी नाही आहे, खरी तन्वी कुणीतरी वेगळीच आहे. तेव्हा इथे सगळेजण आता आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात. नागराज तर खूपच जास्त घाबरलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का, प्रतिमाचा आणि रविराजच्या गाडीचा ॲक्सिडेंट कुणी केला, सांगू का मी त्याचं नाव तुम्हाला. तेव्हा इथे नागराज तिला गप्प राहायला सांगत असतो. तरीसुद्धा प्रिया म्हणते की हा नागराज आहे ना, नागराज, त्याने त्या महिपतीला पैसे दिले होते, सुपारी दिली होती रविराज किल्लेदार आणि प्रतिमाची, आणि त्यांची मुलगी तन्वी आहे ना, त्यांचं ॲक्सिडेंट हे महिपतीनेच केलं होतं. नागराजने त्यांना पैसे दिले होते, सुपारी दिली होती. तेव्हा इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा गौप्यस्फोट हा प्रियाने नशेमध्ये केलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, आणि खरी तन्वी कोण आहे ते सुद्धा सांगून टाक आता. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन तुला माहिती आहे, मी खरी तन्वी नाही आहे, खरी तन्वी आहे ना, ही सायली आहे ना, सायली, ती खरी तन्वी आहे, ती या रविराज किल्लेदारची खरी मुलगी आहे. तेव्हा इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर सगळेजण आता रविराजकडे आश्चर्याने बघत असतात, कारण का त्याला खोटं सांगण्यात आलेलं असतं. नागराज त्याचा भाऊ असून सुद्धा त्याने त्याला मारायची सुपारी दिलेली असते. तेव्हा सायली म्हणते, मी खरी तन्वी आहे का, पण आता प्रिया हे सगळं नशेत बोलत असते. तेव्हा नागराज खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. सगळेजण प्रियाकडे आश्चर्याने बघतात आणि तिला अजून विचारण्याचा प्रयत्न करत असतात की हे तू जे काही बोलतेस ते खरं आहे का. तेव्हा नागराज म्हणत असतो, नाही नाही, हे खरं नाही आहे, ही तन्वी जे काही बोलते ते सगळं खोटं आहे, ती भांग प्यायले ना म्हणून ते हे सगळं नशेमध्ये बोलते. तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही नाही, मी खरं बोलते, या नागराजने महिपतला पैसे दिले होते रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट करायला, आणि ते कुणीही मेलेले नाही आहेत, सगळे जिवंत आहेत. ती प्रतिमासुद्धा जिवंत आहे आणि त्यांची मुलगी तन्वी ही सुद्धा जिवंत आहे, आणि ती तन्वी आहे सायली. आता खरं बोलून तर ती गेलेली असते, पण नागराज नाहीच म्हणत असतो. तर आता प्रिया जे काही नशेत बोलले ते ती खरोखर बोललेली आहे नागराजचा राग काढण्यासाठी, की ते सगळं स्वप्न आहे, ते आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि बघत राहा ठरलं तर मग.